लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये एक वाईटातून चांगली गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे आत्तापर्यंत खरे कुटुंबाला जो अद्वैत डोळ्यासमोर धरत नसतो त्याच खरे कुटुंबाचं खरं दुःख ज्या वेळेला अद्वैतच्या समोर येतं त्याला समजतं की आपल्याकडून खरे कुटुंबाच्या मुलीला आपण जे काही दुःख दिलंय ते खरंच खूप चुकीचं आहे आणि अद्वैत खूपच भावुक होतो आणि आता एका मुलीचं आणि बापाचं प्रेम बघून अद्वैतला आपण कलावरती किती घाणेरडे आरोप केले या सगळ्याचा पश्चाताप होतो। 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये अद्वैत आणि कला दोघं जण मिळून नारळी पाक बनवत असतात। नारळाच्या वड्या बनवत असताना काय काय सामान लागतं ते सगळं आता त्यांच्या नोकराकरवी कलाने बोलवून घेतलेलं असतं। साखर घेऊन खोबरं खोवून घेतलेलं असतं आणि आता सगळी तयारी झाल्यावरती कला मोठं पातेलं आणते आणि ते ठेवून कसं काय करायचं हे सगळं अद्वैतला सांगत असते। सगळ्यात पहिले साखरेचा पाक कसा करायचा, त्यानंतर वेलची वगैरे टाकून त्यानंतर खोबरं टाकून वड्या पडेपर्यंत तो पाक कसा हलवायचा हे सगळं सांगत असताना अद्वैत एकदा हलवतो, कला म्हणते हे असं तुला एकदा करून चालणार नाही, कंटिन्युअसली या सगळ्यामध्ये तुला पाक हलवायला लागेल, कारण नाहीतर या सगळ्यामध्ये तो पाक खाली लागेल आणि चिकट होईल। असं म्हटल्यावरती अद्वैत एकदा हलवतो, थांबतो, कला म्हणते असं करून चालणार नाही, असं केलंस तर सगळा पाक खालून करपेल आणि वड्या तुझ्या काळ्या होतील। अद्वैतला हे एवढी प्रोसेस करायला लागते याच्याबद्दल काहीच माहीत नसतं आणि अद्वैत आता पुन्हा 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 कला जसं सांगेल तसं करण्याचा प्रयत्न करत असतो। या सगळ्यामध्ये वड्या करत असताना हळूहळू ते नारळाचा पाक घट्ट होतो आणि त्यानंतर व्यवस्थित शेवटच्या स्टेजला येतो। मग कला सांगते आता ना या ट्रेमध्ये तू व्यवस्थित हा सगळा पाक आहे ना हे काढून घे। हे करत असताना अद्वैतच्या हातावरती एक पाकाचा थेंब पडतो आणि अद्वैतचा हात चांगलाच भाजतो। अद्वैत कळवळतो, मग लगेचच कला तिकडून पाणी आणते त्याच्या हाताला लावते आणि त्यानंतर अद्वैतचा हात थोडासा जो दुखत असतो तो थांबतो। तोपर्यंत इकडे आता ट्रे आणून त्याच्यामध्ये सगळा पाक टाकल्यावरती वड्या पाडण्यासाठी कला सांगत असते। अद्वैत त्रिकोणी वड्या पाडत असतो, कला म्हणते त्रिकोण नाही करायचं आहे, शंकरपाळीच्या आकाराच्या वड्या पाडायच्या आहेत। मग अद्वैतला समजतं। आता हे सगळं चालू असताना तिकडे सरोज आणि आता रजनी, नैना, रोहिणी या चौघी जणी ज्या देवी आईची ओटी भरायला गेलेल्या असतात ते येतात। आल्यावरती अद्वैत काय चाललंय हे सगळं असं म्हटल्यावरती अद्वैत नारळाच्या वड्या कापतोय। हे बघितल्यावरती पुढचा मागचा कोणताही विचार न करता परिस्थिती काय आहे, अद्वैत हे का करतोय हे जाणून न घेता सरोज आता इकडे कलाला लगेच तोप टाकते। कलाला म्हणते तूच हे केलंस ना, नवऱ्याला कामाला लावायला लाज नाही का तुला वाटत? यावरती कला म्हणते सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या। पण सरोज कुठली ऐकायला? सरोज कलाला बडबडायला लागते, मला माहितीये तुला नवऱ्याला कामाला लावायला आवडतं ना, काय ग रजनी दरवेळेला तू हिची बाजू घेतेस। यावरती आता इकडे सरोजला आता वाटतं चिडताना बघून कला म्हणते ऐका सरोज मॅडम, मला आबांनी सांगितलं होतं की आपल्या देवी आईच्या उत्सवामध्ये अख्ख्या कोल्हापूरमध्ये वाटण्यासाठी आपण सगळ्यांनी म्हणजे मला सांगितलं होतं की आपण नारळाच्या वड्या करूया, घरगुती काहीतरी वाटायला देऊया असं आबा म्हटले होते आणि म्हणून मी हे सगळं करायला घेतलं। यावरती सरोज म्हणते आम्ही सगळ्यांनी ऐकलं, आबांनी जे काही तुला सांगितलं ते आम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि तू जे काही करतेस ना ते सुद्धा आम्ही सगळे बघतोय। म्हणजे जर का तुला आबांनी सांगितलं की या सगळ्यामध्ये तुला हे करायचं आहे तर तू कर ना, तू अद्वैतला का कामाला लावतेस? काय ग रजनी, तुला ज्या वेळेला आबा एखादं काम सांगतात त्यावेळेला तू ते काम यांना सांगतेस का, श्रीकांत भाऊजींना? नाही ना, मग हिने अद्वैतला काम सांगितले हे कितपत योग्य आहे? तुला विचारते कारण तुला हिचा नेहमी पुळका असतो ना म्हणून। असं म्हणत ती आता रजनीला पण या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करते। कला म्हणते अहो तुम्ही माझं काही म्हणणं ऐकूनच घ्यायला मागत नाही आहात, मी जे सांगते ते आधी ऐकून तरी घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला काही आगपाखड करायची ती करा, पण आधी माझं म्हणणं तरी ऐकून घ्या। सरोज म्हणते काय तुझं म्हणणं ऐकायचं ग, मला माहिती आहे ना तू काहीतरी ह्याला बोलली असशील, त्याला काहीतरी मॅन्युपुलेट केलं असशील, आबांनी हे सांगितले आबांनी ते सांगितले आणि तो तुझ्या बोलण्यामध्ये आला आणि तो वड्या करायला लागला। अगं त्याला ऑफिसची कामं नाही आहेत का, ऑफिसमध्ये जायचं नाहीये का? या सगळ्यामध्ये तो ऑफिसमध्ये जाईल की तुझी ही
कला सांगते मी का त्याला कामाला लावू. असं सगळं चालू असताना सरोज ऐकायला तयार नसते. कला तिचा म्हणणं पटवून देत असते. तोपर्यंत हा सगळा आवाज ऐकून आबा येतात आणि अरे वा, नारळाच्या वड्या आणि अद्वैतच्या हातामध्ये चाकू हे बघितल्यावरती आबा म्हणतात बापरे, दुधामध्ये केशर पडावं तसं सगळं घडलं की. म्हणजे माझी अशी इच्छा होती की कलाच्या हातून जो काहीतरी नैवेद्य होईल तो अख्ख्या कोल्हापुरामध्ये आपल्या देवी आईचा प्रसाद म्हणून वाटला जावा. पण याच्यामध्ये अशी एक गंमत घडली की कलाने एकटीनेच नाही तर अद्वैतने हा नैवेद्य बनवलाय. अद्वैतने सुद्धा हे सगळं बनवून असं सगळं छान सिद्ध केलंय ना की कलाला नेहमी तो सपोर्टमध्ये येतच असतो. आज मला इतकं छान वाटलं म्हणून सांगू. यावरती इकडे इतका गोंधळ का चाललाय असं आबा म्हटल्यावरती इकडे आता सरोज सांगायला लागते जर हिला या सगळ्यामध्ये हे काम दिलं होतं तर अद्वैतला कामाला लावायची हिने गरजच काय होती. कला सांगते तुम्ही मगापासून माझं कुणी म्हणणं ऐकूनच घेत नाही आहात. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. आबांनी मला सांगितलं होतं की देवी आईच्या उत्सवासाठी खोबऱ्याच्या वड्या बनव. त्यावेळेला अद्वैत तिकडे होता आणि अद्वैतने हे सगळं ऐकलं. आबा गेल्यावरती अद्वैत मला म्हणाला की आमच्या चांदेकरांच्या देवी आईच्या उत्सवामध्ये तुझं काही काम नाहीये, तू काहीही करणार नाहीयेस, त्यामुळे त्या वड्या तू करू नकोस. पण आबांनी जबाबदारी दिली होती म्हणून अद्वैत म्हणाला की मी त्या वड्या करीन, फक्त तू मला सांग. मग अद्वैतच म्हणाला म्हणून मी त्या वड्या करायला त्याला सांगत होते. मी त्याला सांगितलंच नाही तू कर, मीच करणार होते. पण त्याने मला हट्टाने सांगितलं की आमच्या कोणत्या कार्यात तुझा हात लागायला नको, म्हणून मी फक्त त्याला मदत करत होते आणि तो वड्या करत होता. तुम्ही हवे तर त्यालाच विचारा की या सगळ्यामध्ये परिस्थिती काय आहे ते. उगाचच माझ्यावरती आरोप करण्याआधी खरं काय खोटं काय हे जाणून न घेता माझ्यावरती असे बिनबुडाचे आरोप करू नका असं म्हणत कला आपली बाजू मांडते. त्यानंतर अद्वैत म्हणतो हो आबा, हे खरं आहे. तुम्ही जरी मला हिची माफी मागायला लावली असली, तुम्ही जरी मला हिला घरामध्ये घ्यायला लावलं असलं तरी सुद्धा माझ्या मनातला हिच्याबद्दलचा राग अजून गेलेला नाहीये. ही मला खूप इरिटेट करते. ही समोर दिसली की मला खूप राग येतो आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या देवी आईच्या उत्सवामध्ये हिने कोणत्याही प्रकारची लुडबुड करू नये. म्हणून मी या सगळ्यामध्ये ठरवलं होतं की मी स्वतः या सगळ्यामध्ये वड्या करेन आणि त्याच वड्या करण्यासाठी मी हिची मदत घेत होतो असं म्हणत अद्वैत आबांना हे सगळं सांगतो. आणि त्याला असं वाटतं की आबा चिडतील, नेहमीप्रमाणे आपल्यावरती आरडतील ओरडतील आणि स्वतःला त्रास करून देतील, म्हणून तो आधीच माफी मागतो. आबा मला माफ करा, पण माझ्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या मी केल्या आणि तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. यावरती आबा चक्क हसायला लागतात. आता आबांना हसताना बघून सगळ्यांना थोडंसं आश्चर्य वाटतं आणि आता अद्वैत म्हणतो आबा तुम्ही हसताय, काय झालं. यावरती आबा म्हणतात अरे तुला ओरडण्यासारखं काहीच घडलेलं नाहीये. म्हणजे आपण माणसं ज्या वेळेला जे ठरवतो ना त्या कशीच गोष्टी होत नसतात रे. म्हणजे तुला खरं सांगू का, तर माझी अशी इच्छा होती की कलाने काहीतरी करावं आणि त्यात तू हातभार लावावास, पण तरी सुद्धा तू हातभार लावणार नाहीस हे मला माहिती होतं, म्हणून मी तुझ्या वाटेला गेलोच नाही किंवा तुला सांगितलंच नाही. पण बघ माझ्या मनातली इच्छा कशी देवी आईनेच पूर्ण करून घेतली. म्हणजे तुला माहिती आहे का, ही चांदेकरांच्या घरची परंपरा आहे की आपण घरामध्ये बनवलेली वस्तू प्रसाद म्हणून अख्ख्या कोल्हापुरात वाटतो, विकतच्या वस्तू आणत नाही. ही प्रथा ना तुझ्या आजीपासून चालू आहे. तुझी आजी आणि मी आम्ही दोघं जण मिळून प्रसाद करायचो. म्हणजे आजीच सगळा प्रसाद करायची, मी फक्त तिला मदत करायचो. मग आम्ही दोघं जण मिळून तो प्रसाद करून अख्ख्या कोल्हापुरात वाटायचो. त्याच वेळेला तुझी आजी म्हणायला लागली की काय हो, आपली ही प्रथा किंवा आपण ही जी प्रथा पाळलेली आहे ही प्रथा आपली पुढची पिढी पुढे नेईल का. यावरती मी तिला म्हणायचो पुढच्या पिढीचं कोणी बघितलंय, पण देवी आईच्या मनामध्ये जे आहे ना ते नक्की होणार. कुणीही माणसाने ठरवलेल्या गोष्टी कधी होत नसतात, ज्या गोष्टी वरती ठरल्यात त्याच होत असतात. त्यामुळे जर देवी आईच्या मनामध्ये असेल की या घरातल्या जोडप्याकडून आपला प्रसाद करून घ्यायचा तर ती नक्कीच करून घेणार. आणि बघ आज मी बोललेलो खरं झाले. जर का देवी आईला तुमच्या दोघांकडून झालेला प्रसाद हवा होता म्हणूनच या गोष्टी घडल्यात ना. देवी आईने तिचा प्रसाद तुमच्या दोघांकडून करून घेतला. यासारखी दुसरी मोठी गोष्ट कोणती आणि यापेक्षा जास्त मला काय आनंद होणार. खरं सांगू का, तर तुम्ही दोघांनी असंच एकत्र राहावं, तुम्ही दोघांनी असंच खेळीमेळीने राहावं हेच देवी आईच्या मनात आहे. हा संकेत तुम्हाला दोघांना का कळत नाहीये मला माहित नाहीये, पण तो मला कळतोय. आणि बरं आता तुम्ही दोघांनी हा जो काही नैवेद्य बनवलाय ना, हा नैवेद्य स्वतःच्या हाताने अख्ख्या कोल्हापूरमध्ये वाटावा इतकी माझी इच्छा आहे. ही इच्छा तरी माझी पूर्ण होणार आहे का.
आता मात्र अद्वैतकडे काही पर्याय नसतो, कारण ही सिच्युएशन नॉर्मलपणे हँडल झाली हेच त्यासाठी खूप मोठं असतं. कारण या सिच्युएशन मध्ये आबा पॅनिक होतील, आबा चिडतील आणि पुन्हा आबांना त्रास होईल हे त्याला वाटलं असतं. त्यामुळे आता आबा जर का हे काही मागतायत तर यापेक्षा दुसरं आपण काहीच बोलू शकत नाही हे अद्वैतला कळतं आणि तो गप्प बसतो. पण सरोजच्या रागाचा पारा चढतो. आणि का आबा, या दोघांनी कोल्हापूरमध्ये का वाटावं हे आबा म्हणतात. सरोज, या सगळ्यामध्ये आबा सरोजकडे बघत पण नाहीत आणि ते तिच्याशी बोलतच नाहीत, कारण आबांनी सरोजबद्दल आबोला धरलेला असतो. मग आता आबा म्हणतात, कला जा, तू तयार हो. म्हणजे कसं आहे ना, अख्ख्या कोल्हापुरामध्ये ज्या वेळेला आपण स्वतः जाऊन हा प्रसाद वाटतो ना, त्यावेळेला चांदेकरांच्या बद्दल एक लोकांच्या मनामध्ये असलेला आदर यापेक्षा एक आपुलकीची भावना वाढते. त्यामुळे तुम्ही हे आता नारळाच्या वड्या पॅक करा आणि अख्ख्या कोल्हापूरमध्ये जिथे शक्य आहे त्या प्रत्येक घरापर्यंत गाडी घेऊन स्वतः पोहोचून या वड्या द्या आणि याची सुरुवात कलाच्या माहेरपासून करा, असं म्हणत आबा आता इकडे दोघांनाही निघायला सांगतात. सरोजच्या रागाचा पारा चढतो. करायला काय गेलो आणि झालं काय. म्हणजे या सगळ्यामध्ये सरोज जर का गप्प बसली असती तर गोष्ट इथपर्यंत गेलीच नसती, आबांपर्यंत गेली नसती आणि आबांनी हे केलं नसतं. म्हणजे सरोजने आपल्याच पायावरती मोठा धोंडा मारून घेतलेला असतो. चिडलेली सरोज रागारागात आतमध्ये निघून जाते. आणि आता कला छानपैकी पिवळी साडी नेसते, तयार होते आणि अख्ख्या कोल्हापुरामध्ये वड्या वाटण्यासाठी अद्वैत सोबत निघते. अद्वैत सुद्धा छानपैकी कुर्ता घालतो. तोपर्यंत इकडे आता संगीताच्या घरी बाजूच्या बायका आलेल्या असतात आणि त्या कलाचं कौतुक करताना थकत नसतात आणि त्या सांगत असतात, खरंच ग संगीता, तू नशीब काढलंस. कलासारखी मुलगी तुझ्या पोटी जन्माला आली. म्हणजे बघ ना, किती भाग्यवान मुलगी आहे ती. ज्या चांदेकरांची मूर्ती बनवण्यासाठी गेल्या वर्षी ती गेली होती, त्या चांदेकरांच्या घरामध्ये त्या चांदेकरांची मोठी सून म्हणून आज कला तिकडे आहे. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता हे सगळं चालू असताना वड्या देण्याची सुरुवात आता खऱ्यांच्या घरूनच होते आणि अद्वैत आणि कला छानपैकी तयार होऊन खऱ्यांच्या घरी येतात. आणि खऱ्यांच्या घरी आल्यावरती कला आई असा आवाज देते आणि सगळ्या बायका उठून उभ्या राहतात. अगं कला, आता तुझाच विषय चालू होता, आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. तुला तर 100 वर्ष आयुष्य आहे. तितक्यात अद्वैत सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्या बायका सांगतात, अद्वैतराव, आमची कला खूप नशीबवान आहे बरं का, तुमच्यासारखा तिला नवरा मिळाला. पण तुम्ही सुद्धा नशीबवान आहात बरं, आमची कला सर्व गुण संपन्न आहे, असं म्हणत त्या कलाचं कौतुक करतात. यावरती तिकडे दिनकर येतो आणि म्हणतो, काय ग कले, तू कशी काय अचानक आलीस. कला म्हणते, काही नाही, आम्ही न वड्या बनवल्या होत्या घरी, तर आबा म्हटले कोल्हापूरमधल्या प्रत्येक घरात जाऊन द्या, म्हणून इथून सुरुवात केली. यावरती संगीता म्हणते, हे तर बाकी छानच आहे, म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन वड्या वाटणार. यावरती बायका म्हणतात, खरंच कला, तू चांदेकरांच्या घरामध्ये सून म्हणून गेल्यापासून तिथलं सगळं वातावरणच बदललंय. म्हणजे ज्या चांदेकरांच्या देवी आईच्या उत्सवाचे पास मिळवण्यासाठी सगळेजण इतके धडपड करायचे, गेल्या वर्षी तुझ्या आईलाच 3 पास मिळताना किती त्रास झाला, पण त्याच देवी आईच्या उत्सवाचे पासच तू कॅन्सल करून गोरगरिबांना सगळ्यांना दर्शन मिळवण्यासाठी हे जे काही केलंस ना, त्यासाठी तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण तू एका सामान्य घरातून आलेस, त्यामुळे सामान्य घरातल्या मुलांचे किंवा मुलींचे किंवा सगळ्या कुटुंबाचे काय प्रॉब्लेम असतात, मिडल क्लास लोकांचे काय प्रॉब्लेम असतात हे तुला चांगलं माहिती आहे. आणि त्याच्यावरती सोल्युशन तू जे काढलंस ना, त्यासाठी तुझं जितकं कौतुक करावं ना पोरी तितकं कमी आहे, असं म्हणत ती आता कलाची दृष्ट काढते, तिच्या गालावरून हात फिरवते आणि खरंच तुझ्यामुळे आज चांदेकरांच्या देवीचं आम्हाला दर्शन भेटणार आहे असं म्हणायला लागते. अद्वैत विचार करतो, हे जरा ओव्हर नाही का होतंय, इतकंहीच कौतुक करण्याच्या ही खरंच आहे का पात्रतेची, असा तो विचार करत असतो. तोपर्यंत कला सगळ्यांना आता मात्र वड्या देते आणि बाजूच्या बायका निघून जातात. बायका निघून गेल्यावरती इकडे दिनकर म्हणतो, अद्वैतराव, म्हणजे कसं आहे, आता दसरा येईल. या दसऱ्याला खरं तर पद्धतीप्रमाणे आम्ही तुमच्याकडे सोन्याचं पान घेऊन यायला पाहिजे, पण आमच्याकडे अजून तशी तजवीज नाही झालेली आहे पैशांची. पण तुम्ही काळजी करू नका, तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे काहीही कमतरता होणार नाहीये. मी काहीतरी तडजोड करेन, सोन्याचं पान आणेन आणि तुमच्या घरी नक्की येईन. या सगळ्यामध्ये दिनकरचा थोडासा राग पण लपलेला असतो, कारण अद्वैतने कलाला घराबाहेर काढलं असतं. त्यावरती कला म्हणते, बाबा, या सगळ्याची काहीही गरज नाहीये. मी माझ्या डिझाईनचे थोडेफार पैसे साठतील ना, त्याच्यातून मी पान आणेन आणि तुम्हाला आणून देईन. यावरती अद्वैत तिकडे येतो
आणि हे बघा, जे काही घडलंय किंवा जे काही घडतंय ते सगळं बाजूला ठेवा. पण खरं सांगू का, तर तुम्ही पान वगैरे देण्याची काही गरज नाहीये. या सगळ्यात जर तुमच्याकडे पैसे साठले तर तुम्ही तुमच्या घराचं कर्ज फेडा, ते महत्वाचं आहे. पान आणणं किंवा मान पान करणं, यासाठी सोन्याचं पान आणणं, हे सगळं मला पटत नाहीये आणि या सगळ्याचा मी कधी डिमांड करत नाहीये. असं म्हणत अद्वैत त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक चांगला पैलू असतो तो सुद्धा आता इकडे दिनकरच्या समोर येतो. मुळातच अद्वैत मनाने वाईट नसतो किंवा त्याच्या मनात कोणतं कपट नसतं, पण त्याचं संगोपन ज्या वातावरणात झालेलं आहे त्या वातावरणामध्ये त्याच्या आईने त्याच्यावरती जे संस्कार केले ते महत्वाचे ठरतात आणि तिथेच अद्वैत या सगळ्यांशी उद्धट वागत असतो. या सगळ्यामध्ये हे घडत असताना मग मात्र अद्वैत कोणत्याही प्रकारचं तुम्ही पान आणायची काही गरज नाही असं म्हणून तो आता बाहेर पडतो. तो बाहेर पडल्यावरती मात्र आता त्याच्या पाठोपाठ इकडे आता कला सुद्धा बाहेर येते. दोघं जण आशीर्वाद घेतात आणि बाहेर येतात. पण दिनकरचं या सगळ्यामध्ये कुठेतरी मन खट्टू असतं आणि त्याला कलाचा झालेला अपमान, आपल्या मुलीचा झालेला अपमान सहन होत नसतो. कारण तिच्याजवळ झालेले खोटे आरोप, आपल्या मुलीवरती झालेले खोटे आरोप कोणत्याही आई वडिलांना कधीही आवडणारे नसतात. पण तरी सुद्धा तोंडावरती हसू ठेवून अद्वैत सोबत गोड बोलण्याचं किंवा जावई आहे म्हणून त्याला रिस्पेक्ट देण्याचं काम ते करत असतात. बाहेर आल्यावरती दोघं जण ज्या वेळेला येतात त्यावेळेला अद्वैत म्हणतो, बाप रे, आतमध्ये किती ते तुझं कौतुक चाललं होतं, काय त्या बायका, किती ते कौतुक, आणि इतकं कौतुक करण्याच्या खरंच तू लायकीची आहेस का? यावरती कला म्हणते, हे बघ, ते मी त्यांना सांगितलं नव्हतं माझं कौतुक करा किंवा मी हे असं काय केलंय तसं काय केलंय, त्यांना जे वाटलं त्यांनी ते केलं असं म्हणत दोघांची नेहमीप्रमाणे भांडणं सुरू असतात. ज्या वेळेला दोघांची भांडणं सुरू असतात त्यावेळेला तिकडे आता मागून दिनकर येतो आणि अद्वैतराव, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे जे काही तुमच्या घरात घडलं ना, तो तुमचा फॅमिली मॅटर असेल, तुमचं नवरा बायकोचं असेल, तुमच्या चांदेकरांच्या घरातलं असेल, पण एक मुलीचा बाप म्हणून मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की माझ्या मुलीवरती पुन्हा हा असा प्रसंग आणू देऊ नका. कारण किती काही झालं ना तरी मी तिचा बाप आहे आणि माझी मुलगी तिकडे एकटी आहे. तिच्यावरती हा प्रसंग ज्या वेळेला ओढावतो ना किंवा तिच्यावरती खोटे आरोप होतात ना, त्यावेळेला एका बापाला काय वाटतं ना हे फक्त मीच जाणू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय की पुन्हा हा असा प्रसंग कधी माझ्या मुलीवरती ओढवू देऊ नका. कारण मी हतबल असतो, मी काहीच करू शकत नाही, पण या सगळ्यामध्ये मला खूप त्रास होतो. कारण माझी मुलगी माझा स्वाभिमान आहे आणि माझी मुलगी माझा अभिमान आहे. माझ्या मुलीवरती आरोप होताना मी नाही बघू शकत. असं म्हणत एकदम भावुक होऊन दिनकर आपली व्यथा मांडत असतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. आपल्या मुलीवरती आरोप केल्यामुळे दिनकरला खूप असे दुखावलेला गेलेला असतो. कारण इतकी चांगली आपली मुलगी आणि तिच्यावरती असा घाणेरडा आरोप व्हावा हे त्याला कधीच पटलेलं नसतं. असं म्हणत तो आता अद्वैतकडे जवळ भीक मागत असतो की माझ्या मुलीवरती असे घाणेरडे आरोप तुम्ही पुन्हा करू नका. आणि मग तो भावुक झाल्यावरती कला इकडे सांगते, बाबा तुम्ही हे असं बोलून ना मला कमजोर करताय. म्हणजे माझी लढाई लढायला मी समर्थ आहे. ज्या गोष्टीमध्ये माझ्यावरती आरोप होतोय ना त्याला तोडीस तोड उत्तर द्यायला मी समर्थ आहे. तुम्ही हे सगळं हात जोडून ना मला कमजोर करू नका. कारण तुमची ही अवस्था बघून माझा कुठेतरी आत्मविश्वास ढळतो आणि त्यामुळे मी कुठेतरी खच्चीकरण होते. त्यामुळे तुम्ही रडू नका, तुम्ही हात जोडू नका. ही लढाई माझी आहे. माझ्यावरती आरोप झालेत ना ते मी स्वतः सिद्ध करेन. त्यासाठी तुम्ही हात जोडू नका, मला ते आवडणार नाही. मी माझी लढाई लढायला समर्थ आहे. असं म्हणत कला आपल्या बाबांना मी स्ट्रॉंग आहे, तुम्ही यासाठी स्वतःला दोष देऊ नका किंवा कुणाही पुढे हात जोडू नका असं सांगते. आणि दिनकर भावुक होतो, आपल्या मुलीला जवळ घेतो. दोघं जण रडायला लागतात. हे अद्वैत पाहतो आणि कुठेतरी त्याला आपण चुकलो का? म्हणजे कलावरती जेव्हा आपण आरोप करतो त्यावेळेला ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी ती बहीण आहे आणि कोणत्या तरी घराचा ते स्वाभिमान आहे. आपण हा विचारच करत नाही. ती आपल्या घरात आले म्हणजे आपण तिच्यावरती वाटेल ते बोलू शकतो आणि नंतर 2 शब्द बोलून आपण सॉरी म्हणून सोडून देऊ शकतो. हे सगळं चुकीचं आहे कुठेतरी. याची आता अद्वैतला एक बाप लेकीचं बोलणं ऐकल्यावरती कुठेतरी मनाला टोचणी लागते आणि खरंच किती भावुक झाले होते हे असं तो विचार करत असतानाच कला इकडून आवाज देते, चांदेकर चल. आता हा आवाज कानावरती ऐकल्यावरती आतापर्यंत जो विचार अद्वैत करत असतो तो निघून जातो. नाही, यांच्याबद्दल सिंपती करण्याचं काही कारणच नाही. कशा पद्धतीने मला हाक मारला,
बरं झालं हक मारला, नाहीतर मी उगाच सिंपती गेम करत बसलो असतो आणि मला यांच्याबद्दल सिंपती वाटत असली. त्याला 2 सेकंदासाठी सिंपती वाटते, दुसऱ्या सेकंदाला चांदेकर ही आक ऐकल्यावर ती सिंपती निघून जाते. त्याचं रूपांतर नेहमीप्रमाणे रागात होतं. आता दसऱ्याचा दिवस येतो आणि अद्वैत कलाला सोनं देतो. सोनं दिल्यावरती आबा म्हणतात, काय रे अद्वैत, आपल्या घरची परंपरा विसरलास का? सोनं देताना असं कोरडं कोरडं सोनं देतात का? मग सोन्याचं पान देताना अद्वैत कलाला म्हणतो, सोनं घे आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखी राहा. आबा म्हणतात, आता कसं? कला तू पण दे. मग कला पण अद्वैतला पान देते, पण कला अद्वैतला सोनं घे आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखं राहा असं म्हणत नाही, तर सोन्याचं पान घे आणि तू सोन्यासारखं आयुष्य जग असं बोलते. यातला फरक अद्वैतला कळतो. मग कला अद्वैतच्या पाया पडते. पाया पडल्यावरती नॉर्मल पाया न पडता पायाला चिमटा काढते. चिमटा काढल्यावरती अद्वैत ओरडतो. हे सगळं सरोज बघते आणि ही मुलगी काही सुधारणार नाही. चांदेकरांची सून बनले तरी हिची आगावगिरी काही कमी होणार नाही असं सरोज मनातल्या मनात म्हणते. पण तिच्याकडे काही करायला पण नसतं आणि आबा तिचं काही चालू पण देत नसतात. या सगळ्यामध्ये सरोजच्या नाकावर टिचून आज कोल्हापुरामध्ये अद्वैत आणि कला यांनी जोडीने प्रसाद वाटलेला असतो आणि आबांनी आपलं म्हणणं खरं केलेलं असतं.